बरं वाटतंय ना असं नवरी मात्र लातूरून आली नवरदेव मात्र भांडरवाडीचे आहेत बरोबर सध्या नवरदेवाचे मामा नवरीचे मामा आलेले आहेत चला 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 लग्नाला चला चला लग्नाला चला चला लग्नाला चला चला लग्नाला चला वाटोळं 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 मावशी मी म्हणती ह्यांच्या सोबत लावण्याऐवजी पहिल्या आमच्याच मालकासोबत जर लावला असता कसा इटर रुक्मिणीसारखा जोडा जमला असता पण आता कसं का असं ना पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणून हळद वाटुनी वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा अन बाबा रे बाबा ए काका ती बघते माझ्याकडे जरा वरी धरा अन बाबा रे बाबा हेच न माझं लगीन लावा 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 हेच न माझं लगीन लावा माझं लगीन लावा हेच न माझं लगीन लावा हेच न माझं लगीन लावा हेच न माझं लगीन लावा बाबा रे बाबा हेच न चला सगळी वरड आली का सगळी वरड आली का सगळ्यांना अक्षीरा मिळाला का जरी नाही मिळाला दगड कोणी मारू नका चला सगळी वरड मंडळी आली का आणखीन एक विशेष सूचना तुम्ही लग्नाला आलात हा नाही लगेच तुम्हाला पुढलं सांगता तुम्ही एक लग्नाच्या अगोदर जेवणाची व्यवस्था होती त्याच्यामुळं लग्न झाल्यानंतर कोणी इथं पंक्ती धरण्याचा प्रयत्न करू नये आणि दुसरी सूचना कोणाचे लग्न फुकट लावत जाऊ नये लग्नाला गेल्यानंतर आहेर केल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही मावशी ज्यांना आहेर करणार नाही देवा इटला बघून गे रे बाबा आहेर केल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही चला नवरदेवाचे मामा आलेत का नवरीचे मामा असं धरा या हे नवरीचे मामा हे आमच्या नवरदेवाचे मामा लग्नाच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते हे आमच्या नवरदेवाचे मामा आहेर घ्या पण माझी लय घालू नका म्हणते तेव्हा नाही घाले तो असं कसं बरं आमच्या नवरदेवाच्या मामाकडून 101 रुपयाचं बक्षीस मिळालं धन्यवाद हे आमच्या नवरदेवाचे मामा पण सर्वात आधी दोन्ही फोन पेला टाकता होय स्कॅनर दे लवकर हे पण सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात म्हणून तुम्हाला धन्यवाद 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 हे आमच्या नवरदेवाचे मामा लक्ष दे
हे आमच्या नवरदेवाचे मामा हा हा आणि हे माझे मामा. बर हे सध्या सध्या हे आमच्या नवरदेवाचे मामा हा हे सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला असतात. कुठं 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 ऑस्ट्रेलियाला असतात. ऑस्ट्रेलियाला आमच्या नवरदेवाच्या मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. बर ते सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला हा. एका मोठ्या शहरामध्ये बर सध्या सध्या मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. हा. ते सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला हा. एका मोठ्या शहरामध्ये हा. सध्या 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 चेपल्या सांगायचं काम करतात. जय हरी मामा. कसं वाटतंय? आदर वाटते. नादर वाटतंय म्हण. या जरा 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 थोडं लांबच असं. हा हे माझे मामा हा. हे सध्या लंडनला असतात. बर कुठं? लंडनला. तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका. मामांचा नाईटचा ड्रेस आहे. पण सर्वात आधी मला एक सांगावं वाटतं. हा. मामांना 32 दात होत. बर किती? 32. मामांना 32 दात होत. हा आता 30च आहे ती. कस काय? मामीनं पाडलं. जाऊ द्या, नाही काही सांगत अनेक, राहू द्या. हा हे माझे मामा हा हे माझे मामा हा. आणि मामी. बर इतकं कॉलवर बिझी असतात ना, मामांना मला फोन करायला सुद्धा टाइम नसतो. हे माझे मामा लंडनला हा. एका मोठ्या शहरामध्ये बर. मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. हा. ते सध्या सध्या लंडनला एका मोठ्या शहरामध्ये बर. सध्या 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 फुग्यावर केस ऐकतात. तुम्ही म्हणताल केसावर फुग, अजिबात नाही. फुग्यावर केस वराड मंडळी आली का? आली. सगळ्यांना शिरा मिळाला का? मिळाला. आणि लग्नाला सुरुवात करायची का? करा करायची का करा. सुरुवात? शुभमंगल सावध सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायक चिंतामणि स्तेवरं लेनाद्रि गिरिगिरिजात्मकं सुरवनं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामो संस्थितं गणपति कुर्या सदा शुभलग्न सावधान.
बाबांच्या मामाला हार घालू. असू द्या असू द्या असू द्या. परंपरेप्रमाणे लग्न सोहळा पार पडला. आता नाव घेण्याचा कार्यक्रम. सासू सासू बसली आईस पैस, आरची माझी गवळ्याची म्हैस. मावशी, दिसायला जरी गरीब असलं तरी हिरो हंडा आहे, हिरो हंडा. मावशी काय म्हणलं ऐकलं का? सासूबाई बसले आईश पाईश म्हण आणि आरची माझी गवळ्याची म्हैस म्हण. खरं सांगा मावशी, इथं कोणी माझ्या आईसारखा आहे, कोणी माझ्या मावशी सारखा आहे? खरं सांगा, मी काय तुम्हाला काय म्हशी सारखी दिसते होय? मी दिसते का नाही मारुती कार? आणि हो काही कसं दिसतंय बघा, त्यांचा की टमटम. पण आता कसं का असं ना, पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही. मालक तुमचं नाव काय? अंगद. काय अंगद? काय झालं? बरं झालं यमक जुळलं. कस काय? बरं झालं यमक जुळलं. कस काय? कारण माझ्या पहिल्या बी मालकाचं नाव अंगदच होत. ऐका नाव घेते. आला आला रुकवत, आला आला रुकवत, रुकवत होता जिलबीचा येडा. आला आला रुकवत, रुकवत होता जिलबीचा येडा. मी म्हैस तर ही अंगद बकालीचा रेडा. ऐका नाव घेते आता, सुंदर नाव घेते. रुंजून जाते खिडकी वाट पाहते, खिडकीला 3 तारा आडकी, त्याला घुंगरा बारा. सुपारी कापते करा करा, पान खाते 13 तिकडून व्यापारी काढते पदर घालते वारा. वाड्यात वाड 7 वाड 7 वाडा 7 दरवाजा, 7 दरवाजाला 7 कुलप. 7 कुलपाची होते मी किल्ली देवखोलीत. 7 कुलपाची होती मी किल्ली उघडते देवखोली. देवखोलीत होता खटखटावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी. बशीत होता कप, कपात होतं दूध, दुधात पडली माशी. आमचे अंगदराव गेले काशी, तर त्यांच्या नावानं धरते येणारी एकादशी. एक सुंदर आता इंग्लिश नाव घेते. दिस इज माय गर्ल, दिस इज माय गर्ल. ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरले. दिस इज माय गर्ल, ज्ञानोबा तुकोबाचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं. चपळात चपळ जात हरणाची सेवा करते तुम्हा सर्व बसलेल्या माऊली भक्ताच्या चरणाची. एक खास तुमच्यासाठी नाव घेते ऐका. पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत, पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत. आमचं लग्न फुकट लावून जाणाऱ्याच्या तोंडाकडे बघून कुत्र भुकत. हे झालं लग्न. लग्नाचं भारूड ऐका. हळद वाटोनी वाटीला अवगुणाचा नवरा मोठा, हळदी नवरा नागवा नवरा नागवी नवरी, दोघे बैसले चराचरी. एकनाथ महाराजांनी लग्न लावलं. पण कोणाचं लावलं? कोण होता नवरा, कोण होती नवरी, कोणाचं लग्न लावलं? एकनाथ महाराजांनी लग्न लावलं. ते म्हणजे मन आणि बुद्धीचं लग्न लावलं. कोणाचं लावलं? मन आणि बुद्धी. ह्या देहातून प्राण निघून गेल्यानंतर हा देह नागवाच राहतो. नागवा ही उपमा ह्याच देहाला दिलेली आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, नागवा नवरा नागवी नवरी, दोघे बैसले चराचरी. नागव्या नवऱ्याने नवरी नेसली, नागव्या नवरीने नवरा वेधला. सभा मंडपी दोघे ती दोघे, एका जनार्दनी नाचती भोगे. मावशी, मुलीचं लग्न झालं. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जावं वाटत नाही, पण जावं लागतं. कारण लहानपणीचे मित्र मैत्रिणी, आई वडील, नातेवाईक, गण गोत एवढं सोडून मुलीला एकटीला सासरी जावं वाटत नाही. जावं वाटत नाही, पण जावं लागतं. आमच्या तुकोबारायांनी सुंदर असं वर्णन केलं आहे. कन्या सासुरास जाये, मागे परतोनी पाहे. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेट
तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट सी केशवा माझ्या जीवा केव्हा भेट सी केशवा यानंतर सुंदर असा दुसरा भाग होतो. सगळ्यांनी जागेवर बसायचं. सुंदर असा दुसरा भाग होतो. चुकलिया चुकलिया माया बाळापुरा पाहे कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा कैसे झाले